नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या थाटात हा सण साजरा केला जातो. त्यानिमित्ताने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला ओवाळते आणि गोड मिठाई भरविते. त्याच्या दीर्घायुष्य आणि सुखासाठी ती प्रार्थना करते. यावेळी बहिणीला भेटवस्तू देत भाऊ तिच्या संरक्षणाची हमी देतो. पारंपरिक रीतीनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. पण काळानुसार आता सणाच्या संकल्पनाही बदलल्या. आता बहिणी देखील भावाच्या कठीण काळात त्याची साथ देतात, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. मित्रांनो, हिंदू दिनदर्शिकेनुसार भावा बहिणीतील पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र यंदा रक्षाबंधन 18 तारखेला आहे की 19 तारखेला, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची यंदाची नेमकी तारीख काय आहे आणि या दिवशी भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, शुभ वेळ कोणता आहे आणि किती वेळ असेल भद्रा काळ, किती वेळ असेल अशुभ काळ, याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आधी जाणून घेऊया रक्षाबंधन कधी आहे. तर मित्रांनो, पंचांगानुसार यावर्षी या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात पौर्णिमा ही 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होईल, जी त्याच दिवशी रात्री 11:55 समाप्त होईल. त्यामुळे रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्ट रोजीच साजरा केला जाणार आहे. आता राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त, शुभ वेळ कोणती? तर मित्रांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जो की 19 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी दुपारी 1:30 सुरू होईल, म्हणजेच 1:30 वाजता दुपारी सुरू होईल, ते रात्री 9:08 ही शुभ वेळ राहणार आहे. त्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी 6:57 ते रात्री 9:10 राखी बांधणं अत्यंत शुभ मानलं जाईल. म्हणजे तसा तर शुभ मुहूर्ताचा वेळ 1:30 वाजेपासून सुरू होईल दुपारी, ते 9:08 असेल. म्हणजे तुम्ही दुपारच्या 1:30 वाजेपासून रात्री 9:08 केव्हाही राखी बांधू शकतात, केव्हाही. परंतु जर तुम्हाला प्रदोष काळात बांधायची असेल, म्हणजे हा प्रदोष काळ अत्यंत शुभ मानला जातो, तर हा अत्यंत शुभ वेळ संध्याकाळी असते. 6:57 सुरू होईल, ते रात्री 9:10 असेल. तर तुम्ही संध्याकाळी, म्हणजे अर्थात तुम्ही असं धरा की 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत हा प्रदोष काळ असेल, तर तुम्ही यावेळेस सुद्धा बांधू शकतात. किंवा संध्याकाळी शक्य नसेल तर मग 1:30 वाजेपासून बांधावा, पण 1:30च्या आधी राखी बांधायची नाही, अजिबातच नाही. आता का बांधायची नाही? कारण इथे विषय येतो, प्रश्न येतो, तो म्हणजे भद्रा काळ केव्हा आहे, किती तास आहे. तर मित्रांनो, पंचांगानुसार राखी बांधण्यापूर्वी भद्रा काळ पाळला जातो, कारण तो अशुभ मानला जातो. त्यामुळे या अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही. आणि पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशीच पहाटे 5:53 भद्रा काळ सुरू होणार आहे. किती? 5:53 सुरू होणार आहे. ते हा भद्रा काळ दुपारी 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजे 5:53 भद्रा काळ पहाटे सुरू होईल, ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणून सकाळी राखी बांधू नका, दुपारच्या 1:30 वाजेपर्यंत राखी बांधू नका. राखी बांधायची असेल तर ती 1:30 वाजेनंतरच बांधायची. दुपारी 1:30 ते रात्री 9:08 ही राखी बांधायची. आणि अत्यंत शुभ वेळ पाहिजे असेल तर ती 6:57 संध्याकाळी तर रात्री 9:10 असणार आहे. पण 1:30 वाजेच्या आधी कोणीही राखी बांधायची नाही. राखी बांधायची असेल तर 1:30 वाजेपासून दुपारी
ते 9 वाजेपर्यंत राखी बांधायची. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील कमेंटद्वारे विचारणं. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.